विषय धन्यवाद मॅडम. सिरीजच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्यामुळे कैलासोचे विजेंद्र भालेकर यांच्या स्मरणार्थ निखिल मगन भालेकर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज कैलासोचे मथुर अनिल गुलवे यांच्या स्मरणार्थ प्रभाकर अनिल गुलवे आणि रवींद्र अनिल गुलवे यांच्याकडून पोहोचतो त्यांचं देखील विषय धन्यवाद. बोलू आपण सामन्याला सुरुवात होते. सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर बॅटर सुयश मात्रे तर नॉन स्ट्रायकर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय विशाल शर्मा. बॉलिंग ट्रॅकवर यशवंतसुमती राहणार संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय आदित्य नाईक. आदित्य नाईक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजाची सुरुवात करताना पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे आपण पाहतो विकेट टू विकेट हा चेंडू होता. फायनल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला होता गोलंदाज आदित्य नाईक याने. दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकले. आज येवई संघाला पराभूत केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये काटे संघाने, तर मागील सामन्यात वडगाव संघाचं आव्हान राहणार संघाने संपुष्टात आणलेलं आहे. दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकले आणि दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ आता मात्र दाखल झालेले आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. लॉफ्ट फटका चेंडू निघून जातोय कावघर रिजांच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. पार्क हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. षटकाराने इथे मात्र अकाउंट ओपन करताना विशाल शर्माच्या बॅटमधून विशाल फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 7. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जरेमरी काटई मैदानामध्ये आपण पाहतोय. तर क्षेत्ररक्षण करताना यशवंतसुमती राहणार ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पहिला मोठा फटका इनिंग मधील विशाल शर्माच्या बॅट मधून. आदित्य नाईक राईट मोड द स्टंप फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका पाहायला मिळतोय. मेडिकल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसऱ्या फेरीमधील हा सामना पडतो. यानंतर मित्रांनो आपल्याला सामना पाहायला मिळेल सरकार रेल्वे मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशिली या दोन संघामध्ये. स्वराज्य कशिली संघाला देखील सरकार रेल्वे मालजीपाडा संघासमोर आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि आज आयोजक संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इथे स्विंग अँड मिस 55 वाईट कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय. अव्वंत धावेचं देखील आता मात्र खातं उघडलं जाते. या अव्वंत धावेने संघाची धावसंख्या काटे संघाची पोहोचते 3 पहिले षटक मार्गस्थ आहे. फ्रंट रन गोलंदाज आदित्य नाईक वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक आदळतोय. स्विंग अँड मिस हा चांगला चेंडू वाईड यॉर्कर चांगली लेंग लाईनने गोलंदाजी करताना आदित्य नाईक याची टाईट गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. षटकार खर्च केल्यानंतर वापसी केलेली आहे आदित्य नाईक याने. या अगोदर चेंडू वाईट हाताळला होता, त्या अगोदर षटकार देखील खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना या चेंडूवर पाहायला मिळालं. यावेळी मिस टाइम फटका आहे. चेंडू आकाशामध्ये स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. कॉट अँड बॉलच्या रुमाने व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. पहिला हादरा बसतोय जरमेरी काटे या संघाला. यश मात्र बाद होऊन फॅनमध्ये परतताना आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 22 धावांची एक मॅरेथॉन खेळून मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तो राकेश पाटील आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल सरकार रेल्वे मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशिली आणि त्यानंतर वेताल कोपर विपक्ष आई वजश्री निंबोली आयोजक संघ देखील आपल्याला आज खेळताना पाहायला मिळेल.
पहिले यश प्राप्त करून दिले सुयशच्या माध्यमातून सुयश हा बाद झालेला आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. आदित्य नाईक त्याने ब्रेक थ्रू मिळून दिले आपल्या संघाला. या फील्ड मध्ये थोडस आता परिवर्तन केलं जात आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ इथे सेट केला गेला आहे. आपण जास्त वेळ देखील खर्च करायचा नाही. आदित्य नाईक सामनावीर फलंदाज राकेश पाटील. पावटेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आदित्य नाईक टर्न फ्रॉम व्यापीज इन राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र संधी होती. हा फॅन टफ चान्स होती खरं तर आपण मध्ये संधीचं सोनं करता आलं नाही. इथे मात्र रनआउटची संधी देखील गमावली आणि या झेलबादची संधी देखील गमावली. दोनों बच गए. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जरीमरी काटे संघाची धावसंख्या 1 बाद दुहेरी अंकामध्ये 10. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण बघतोय जरीमरी काटे विपक्ष ईश्वर स्मृती राहणार या दोन संघामध्ये. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपण बघतोय. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यशवंत स्मृती राहणार संघाकडून आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना आपण पाहतोय की प्रणय मडवी. महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार संघ तालुक्यामधील एक नामांकित संघ आहे. खूप कमी कालावधीमध्ये या संघाने चांगली कामगिरी केली आहे. आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव केलेलं आहे. तो यशवंत स्मृती राहणार संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. प्रणय मडवी सज्ज होताना इथे या मॅच टाइम फटका मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. काउगर रिझनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज राकेश पाटील. दुसरं षटक प्रगतीपदावर आपल्याला पाहायला मिळते प्रणय मडवीच्या रूपाने. विकुल क्षेत्ररक्षण देखील आपण पाहत आहोत. आता मात्र बॅट चेंज केली जाते. राकेश पाटील जो पहिल्या सामन्यामध्ये सामनावी ठरला होता 22 धावांची खेळी येवई विरुद्ध त्यांनी खेळली होती आणि ती खेळी खेळून तो सामनावीरचा मानकरी देखील ठरला होता. तोच फलंदाज सध्या नॉस्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट त्यांनी चेंज केलेली आहे. आता सामना करेल फलंदाज विशाल शर्मा. विकुली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 षटके 20 मध्ये. थर्डमॅन फायनल 1 पॉइंट आणि कव्हर देखील एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळत आहे. इथे समोर खेळल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक डेप मध्ये चेंडूवर झेपावतोय. लॉंग आणि रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. यानंतर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा. सोळाची कैशिली संघाचा संघनायक आणि सर्कल 11 मालजी पाड्या संघाचा संघनायक. आडव्या बॅटने खडी गाडी फटका केलेला आहे. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इथे आपण पाहतोय गॅप मधून चेंडू पाठवलेला आहे सीमापार चौकार. चौकारीने संघाचे धावसंख्या आलाय आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 16 वर. दुसरं षटक मार्गस्थ प्रणय मडवी राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपावतोय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज राकेश पाटील याचा खेळ. बिग ब्लो.
पोगागावचे हनुमान पाटील यांना विनंती असली की आपण व्यायाम आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आदित्य नाईकच्या माध्यमातून चांगला झेल, खरं तर हा झेल खूपच अवघड होता, झेल होण्यासारखी संभावना नव्हती, मात्र अशक्य ते शक्य करून दाखवले आदित्य नाईक या क्षेत्ररक्षकाने, ज्याने पहिले षटक देखील हाताळलं होतं. आणि इथे आपण पाहतो या दोन फलंदाज बाद झाले आहेत जरीमरी काटे संघाचे. न्यू बॅटर मैदानामध्ये गणेश पाटील येतोय. गणेश पाटील यांनी मागील सामन्यामध्ये या राकेश पाटील समेत चांगली फलंदाजी केली होती. स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला सज्ज आहे. एकच धाव आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जरीमरी काटे धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. प्रणय भडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना फलंदाज विशाल शर्मा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. दोन षटकाची समाप्ती नंतर जरीमरी काटे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 17 धावा. आणि 2 षटकांसाठी इथे या 10 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे यशवंत राहणार संघाच्या गोलंदाजांनी. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सरकारी इलेव्हन मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशिली या दोन संघामध्ये. मालजीपाडा संघाने आणि कशिली संघाचा संघाने आपल्याला फर्स्ट ऑफिशियल कॉल टॉस साठी दिला जातोय. सरकारी इलेव्हन मालजीपाडा विरुद्ध स्वराज्य कशिली या नेक्स्ट मॅच पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघाने आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आयोजन कमिटीमध्ये आपण पाहतोय योगेशजी गुलवी जे हेड आहेत, त्यानंतर विशाल गुलवी, प्रशांत गुलवी, निखिल भालेकर, आकाश गुलवी, करण गुलवी, दीपेश गुलवी, राज गुलवी, हर्षल गुलवी, अक्षय भोईर, कुमार भोईर, राजा गुलवी, शुभम गुलवी, मोहन चौधरी, सुदर्शन गुलवी, अतिश भोईर, सुजल गुलवी यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या अपार मेहनतीतून ही स्पर्धा आपण पाहतोय. आई वज्रश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आई वज्रश्री चषक 20-25 दिमागदार आयोजन. समतेश नाईक येतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. तर समतेश नाईक याचा सामना करण्यापर्यंतच गणेश पाटील इथे ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता. मिड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण टॉस साठी या मालजीपाडा संघाचा आणि कशिली संघाचा संघानायक पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सरकारी रेल्वे मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशिली या दोन संघामध्ये. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाचा. कव्हर देखील चांगलं केलं गेलेलं आहे, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. काटे संघाची धाव संख्या 2 ने पोहोचते ती 20 वर. तिसरं षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय यशवंत स्मृती राहणार महेंद्र नाईक फॅम टीम विपक्ष जरीमरी काटे या दोन संघामध्ये. समतेश नाईक बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा व्यापीडाच्या टोका करून वलताना. इथे चांगल्या चेंडूच्या हाताने एक ऑर्किड लेनचा चेंडू होता. बॅटच्या टोला चेंडू लागून निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज समतेशच्या चेंडूमध्ये तेज देखील पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू हाताळताना जणू काही वेगावर स्वार होताना गोलंदाज समतेश नाईकची टाईट गोलंदाजी सध्या आपण पाहत आहोत.
यावेळी मात्र सफल झालेला आहे. लॉंग लेग रिझन कडे या चेंडू खेळलेला मात्र लॉंग लेग रिझन मध्ये देखील प्रोटेक्शन पाहायला मिळते. एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 21 21 धाव या षटकामध्ये समतेश नाईक यांनी या टिचून गोलंदाजी केलेली आहे. अगदी या आपण जर बघितले तर मोठ्या फरक खेळण्याची मुभा दिलेली नाही. समतेश नाईक राईट उर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र पुन्हा एकदा शपोलन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका काउंटर मध्ये झेल आणि इथे मात्र झेल वाचवणे फलंदाज बाद गणेश पाटील याची गेली संपुष्टात. न्यू बॅटर हर्षद शेलार 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गास आहे. समतेश नाईक सफलता अर्जित करताना पाहायला मिळालेला आहे. यावेळी मात्र लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू निघून जातो. या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार चौकार. पॅडल स्वीप केलं होतं चेंडूला. कुठलीच संधी तिथे क्षेत्रक्षकाकडे नव्हती. 3 षटके समाप्त झाले. 3 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 25 धावा. इथून शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सरकलेल्या मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशिली या 2 संघामध्ये. आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आयोजक संघ ऐवजी निंबोली विपक्ष आपण पाहणार होतो वेतन स्पोर्ट्स कोपर या 2 संघामध्ये. या अगोदरचा आपण विचार केला तर धनेश्वर कुक्ष संघाने या अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये धडक मारलेली आहे. तर जबरदस्त पॉवर शेलर संघाने सेमी फायनल मध्ये धडक मारलेली आहे. एक संघ टॉप 2 मध्ये पोहोचलेला आहे आपण पाहतोय आणि एक संघाने या टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकाची धुरा इथे मात्र संघाने या सुपूर्द केलेली आहे गोलंदाज आकाश नाईक कडे. आकाश नाईक बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र स्वेर चेंडू 55 वाईट येतो. अवांतर धावेने या धावफलकामध्ये 1 ने भर पडते. स्वेर चेंडूने सुरुवात केलेली आहे गोलंदाज आकाश नाईक याने. शेवटचे षटक मार्ग असे आकाश नाईक आपण पाहतोय व्हीआयपी टॅच एंड करून गोलंदाजी करताना. यावेळी लॉब केलं चेंडूला लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. योग्य समाचार आपण बघतोय. फुलटॉचवर फुल टोल उचल करताना फलंदाज विशाल शर्मा. विशालच्या बॅट मधून विशाल स्टोक आणि या संघाची धावसंख्या 6 ने मोसंडी मारते धावफलकावर पोहोचते ती या 32 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक करताना गोलंदाज आकाश नाईक. आकाशाचा चेंडू आकाशामध्ये पाठवला होता विशाल शर्मा याने. लॉर्ड फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळी मात्र स्कूल ऑफ द विकेट
न खेळता आपण पाहतो 20 स्टेप मध्ये चेंडू खेळलेला आहे. लॉंग ऑन रिझल्ट मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि या एका धावने संघाची धाव संख्या पोहोचते ती या 33 वर डबल 3. 33 धावा धावपलीकडे झालं गेल्यात. इथून 4 चेंडूचा खेळ अजून शेष आहे या डावामधील. यावेळी सामना केला फलंदाज हर्षद शेलार ज्याने चौकाराने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळी आपण पाहतोय अगदी फलंदाज एक धाव फलंदाजाने पूर्ण केला आहे 22च्या रूपाने. फलंदाज खाली बसला होता आपण बघितलं. इथे मात्र बॅटिंग साठी रिव्ह्यूची देखील मागणी केलेली आहे 9 चेंडूसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग साइडने आपला रिव्ह्यू मात्र आता गमावलेला आहे. ही फक्त एकच धाव 22च्या रूपाने अवांतरच्या रूपाने. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. वर्ड ऑफ मिड ऑन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. तर खरं तर आपण बघितलं तर रॉंग हिंडला थ्रो केला होता. 2 धाव पूर्ण आणि 2 धावीने या जरी काटे संघ पोहोचतोय या 36 वर. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कडे बोलणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला सरकार 11 मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशील या 2 संघामध्ये. यावेळी गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न बीट होते. क्षेत्ररक्षक एक धाव इथे पूर्ण करतात फलंदाज. 1+1 कारण पंचांचा वाईटचा इशारा. दोन्ही धावा अवांतरच्या रूपाने 22च्या रूपाने धाव आणि वाईटच्या रूपाने देखील धाव. या 2 धावा ऍड केल्या जातात स्कोरबोर्ड मध्ये आणि स्कोरबोर्ड पोहोचतोय तो आता मात्र 38 वर. या षटकामध्ये अवांतर धावा जास्त येत आहेत आपण पाहतोय. धावसंख्या 38. इथे अतिशय खराब चेंडू दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा वाटचा इशारा. जी चर्चा आपण करत आहोत की या षटकामध्ये जास्तीत जास्त अव्वांतर धावा आकाश नाईक यांनी या खर्च केलेल्या आहेत. बोनसच्या रूपाने अव्वांतर धावा काटे संघाच्या धावफलक मध्ये जोडल्या जातात. धावसंख्या 39. यावेळी मात्र खडेखड्या फटका गेलेला आहे. उंच लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं बदल. काटाई संघाचा फलंदाज झेल बजवणे बाद हर्षद शेलार. होता त्यांनी या शेमचषक कवाड येथे या एका इनिंग मध्ये 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता. तो विक्रम अजूनही अबाधित आहे. इथे या समोर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावीसाठी प्रयत्न आणि 2 धावा इथे या पूर्ण करतायत फलंदाज. भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये हा विक्रम जितू चौधरी या क्षेत्ररक्षक नावे आहे.
ज्याने एकाच इनिंगमध्ये 5 झेल पकडण्याचा विक्रम केलेला. आदित्य नाईक यांनी 3 झेल आतापर्यंत पकडलेले ते इनिंगमध्ये. आणि मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम जॉन्टी रोडच्या नावे ज्यांनी मुंबई स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध एकाच सामन्यामध्ये 5 झेल घेण्याचा विक्रम केला. तर बोलूया आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सरकारी रेल्वे मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशील या दोन संघामध्ये. आतिशजी भोईर आणि जयजी भोईर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मालजीपाडा विपक्ष कशील या दोन संघांमधील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला वज्रसेन स्पोर्ट्स या स्पर्धेचे आयोजक तर दुसऱ्या बाजूला स्मिथ इंडिया बजेस. आई वजस्वी कॉल आहे आणि आई वजस्वी आलेला आहे. तर टॉस जिंकले मालजीपाडा संघाने एकाने. आमच्या दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापड्याची सोडवायची आहे. मालजीपाडा संघाने सर्वप्रथम डीडी ग्राउंड भिनार निंबोली चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस आपण जिंकल्या. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण आणि जे आयोजन केले आयोजनाविषयी काय म्हणाल. खूपच चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंड पण खूपच चांगलं आहे. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. कौशल्य संघाने हे आयोजन जे केलेलं आहे या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल. नक्कीच चांगलं आहे असं आयोजन आहे आणि ग्राउंड सुद्धा चांगला आहे आणि तोवर खेळायला चांगली मजा येईल आम्हाला. प्रथम आपण फलंदाजी करणार. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र आता फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट आपल्या माइंडमध्ये जसे ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल. 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमवरती प्रेशर क्रिएट करू. आपण आला तिथे आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो टॉस केला गेलाय मालजीपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्र स्वीकारलं. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सरकारी लोन मालजीपाडा ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वराज्य कशील या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. पुढील सामना सरकारी लोन मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशील आणि त्यानंतर सामना पहिल्या फेरीमध्ये शेवटचा आपल्याला पाहायला मिळेल आयोजक संघ आई वजश्री निंबवली विपक्ष वेताल कोपर या दोन संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना आपण मध्ये जरीमरी काटे विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामधील. जरीमरी काटे संघाने जर हा सामना जिंकला विजय संपादन केला तर प्रतिभा रवींद्र घरत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहे. हे 1000 रुपयाचं पारितोषिक काटे संघाला दिलं जाईल. प्रतिभा रवींद्र घरत यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि ते पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेलं देखील आहे. जरीमरी काटे संघाने हा सामना जर जिंकला तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रतिभा रवींद्र घरत मॅडम देखील आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक काटे संघासाठी आलेले आहे. त्यांनी काटे संघाला हार्दिक शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे कारण त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आव्हान ठेवले गेले ते 42 धावांचा आणि 42 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी यशवंत स्मृती राहणारला महेंद्र नाईक फॅम टीम या संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये. आदित्य नाईक विथ देवेश नाईक तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विशाल शर्मा सज्ज होतोय. फ्रंटल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे या कव्हर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. आदित्य नाईक ऑफ दी मार्क एका धावेने अकाउंट ओपन होते यशवंत स्मृती राहणार या संघाचा. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण बघतोय जरीमरी काटे विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. आता मध्ये स्ट्राईकला आपण बघतोय देवेश नाईक. वेलकम 40+ उत्कृष्ट धडाकेबाज फलंदाज विजय गुलवी आपलं हार्दिक स्वागत आहे. 40+ क्रिकेटमध्ये लागोपाठ 2 अर्धशतक झलकवण्याचा विक्रम विजय गुलवी यांच्या नावे आहे. पिशे चषकामध्ये त्यांनी हा कारनामा केला होता आणि नुकत्याच संपन्न झालेल्या नानकर चषकामध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देखील विजय गुलवी यांनी पटकावलं होतं.
वेलकम विजय गुलवी हे आपण पाहू शकता. विजय गुलवी जे पोर्टुगलचे धडाकेबाज फलंदाज आहेत. इजन ड्रॉप बैट का किनारा लेकिन नसीब का सहारा. नशिबाची साथ इथे मिळते फलंदाज देवेश नाईक याला. संधी होती मात्र इस्टनच्या मागे संधीचं सोनं इस्टेक्शनला करता आलेलं नाही. नक्कीच या मैदानावर जेव्हा जेव्हा संध्या सोडलेल्या तेव्हा इतिहास घडलेला आहे. कारण कालच्या दिवशी आपण बघितलं तर अनवर अप्पू कोंगले याला संधी दिली होती आणि त्यांनी या गुरसे बी विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. लेग बॅच्या रूपाने ही धाव पूर्ण करतात फलंदाज राहणार. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 2 आव्हान येते 42 धावांचा आपण सामना पाहतोय. दुसऱ्या फेरीमध्ये जरीमरी काटे विपक्ष यशस्वी राहणार आल्या दोन संघामध्ये. अप्पू कोंगले याला काल गुरसे बी संघाने जीवदान दिलं होतं आणि त्यानंतर त्या जीवदानाचा फायदा उचलून त्याने अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला सुरेख फाटका अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. कव्हर इजन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. एक एक सामना जिंकलेला आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये या चांगला प्रभास काटही संघाचं राहिलं होतं आणि इथे मात्र एजन गॉन विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय राहणाऱ्या संघाला. कुठल्या धावेचं योगदान दिलेलं नाही आणि न्यू बॅटर आता मध्ये मृणाल नाईक येतोय. 42 या लक्षाचं पाठला करताना आपण बघतोय यशस्वीमध्ये राहणारा संघ 7 धावा आणि 7 धावसंघावर पहिला फलंदाज बाजूला देवेश नाईक. बॉलपॅच्या षटकाचे समाप्त केल्यानंतर आता मात्र फिल्डिंग मध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळते. कारण बहुसंख्येने शतक मध्ये ऑल्टरनेट मध्ये तैनात केले गेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक जरमरी काटे संघाकडून घेऊन येतो गोलंदाज गिरीश पाटील. तर गिरीश पाटील याचा सामना करत फलंदाज आदित्य नाईक जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आपण सामनामध्ये काटे विपक्ष राहणार या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल मालजीपाडा अर्थात सरकारी मालजीपाडा विपक्ष सरोज कशील या दोन संघामध्ये. यावेळी मात्र बाहेरचा चेंडू आणि या बाहेरचा टोलवण्याचा प्रयत्न मात्र मिस टायमिंग. कव्हर रिझन मध्ये झेल आणि इथं मात्र दुसरा फलंदाज फेल. आदित्य नाईक हा बाद होताना.
डगोरच्या असला परतलेले तर पहिला फलंदाज देवेश नाईक बाजूला होता आणि त्यानंतर आदित्य नाईक देखील बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर शुभम नाईक आणि मृणाल नाईक ही जोडी मैदानामध्ये, आणि या जोडीला आता मात्र नव्याने सुरुवात करावी लागेल, कारण दोन्ही सलमीचे फलंदाज जे काही चेंडू खेळले होते ते आता मात्र बाद झालेले आहेत आणि आता मात्र दोन्ही नौके फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 7 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 42 लक्षाचा पाठलाग करताना राहणार संघ पाहायला मिळतोय. त्याच दिशेने फाटका केलेला आहे. कौर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज शुभम नाईक. योगेशजी गुलवी यांचे भाचे हर्षित पाटील आणि पूर्ण टीमला विनंती असेल मालजीपाडा की आपण व्यापीठ जोड्या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हर्षित पाटील जे योगेशजी गुलवी यांचे भाचे आहेत आणि पूर्ण टीम आपणास व्यापीठ इन्व्हाइट केले जाते. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चौकार आणि चौकारीन संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. धावपेकर पाहायला मिळते ते 12 धावा. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल या संघाची धावफलकामध्ये देखील हळूच बदल पाहायला मिळतोय. हळूच पुढे सरकते. धावसंख्या 13 वर पोहोचते. दुसरं षटक मार्गस गिरीश पाटील दुसरं षटकात आलताना आव्हान ठेवलेलं का ते 42 धाव जातं, पण यशवंतमध्ये राहणार संघाने आपल्या धावफलकावर धाव जगलेल्या त्या 13 2 गाड्यांच्या मोबदल्यात मृणाल आणि शुभमी जोडी मैदानामध्ये. इथे मात्र कटरचा वापर ऑफ कटर चेंडू पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर देखील पाहायला मिळतो. आपण पाहतोय पूर्णपणे बीट चकित केलेले आहे फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 13 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय गिरीश पाटील यांनी एक चौकाचा जर अपवाद वगैरे तर फलंदाजांना पूर्णपणे जखडून आणि पकडून ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी कंट्रोल गोलंदाजी या षटकामध्ये गिरीश पाटील करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते यशवंतमध्ये राहणार संघाची 42 या लक्ष्याचा पाठला करताना 13 धावा. 2 षटकांसाठी आतापर्यंत 11 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे जरीमरी काटे या संघाने. हे आमचं व्यापीठाचं दाखवलं जात आहे. व्यापीठाचं विराजमान मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवर कक्षामध्ये 40+ निंबोली संघाचे हार्ड हिटर फलंदाज विजय गुलवी यांना देखील दाखवलं जात आहे. त्यांच्या समेत सुदर्शन गुलवी उर्फ गोट्या आणि निंबोली प्रीमियर लीग स्पर्धा जी या मैदानावर खेळली गेली होती त्या स्पर्धेमध्ये गोल्डन षटकार ठोकण्याचा विक्रम सुदर्शन गुलवी यांच्या नावे आहेत. तर त्यांच्या समेत आपण पाहतोय नुकतंच नानकरी ते जी स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड पटकवला होता आणि फुटबॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये लागोपाठ 2 अर्धशतक झळकवण्याचा विक्रम विजय गुलवी यांच्या नावे. विजय गुलवी यांना देखील दाखवलं जात आहे. इतर मान्यवर त्यांच्या समेत आपण पाहतोय. तर बोलूया आपण सामन्याकडे. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना.
येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मृणाल नाईक आणि शुभम नाईक यांच्यावर आता मात्र मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. एक चांगली भागीदारी एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. 12 चेंडूने 29 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. आपण पाहतो 50-50 संधी दोन्ही संघांना असणार आहे. अगदी बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकताना पाहायला मिळतोय. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. इथे मात्र राऊंड विकेट आणि हो चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ड एफर्ट कौतुक करावे लागेल. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा सेव्ह केलेल्या आहेत. गिरीश पाटीलचं कौतुक करावं लागेल. एफर्ट चांगलं पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. 4 धावांचं संरक्षण त्याने केलेलं आहे. जवळजवळ हा षटकारच होता मात्र षटकाराचं रूपांतर त्यांनी 2 धावांमध्ये केलेलं आहे. गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी. फक्त 6 धावा खर्च केले होते. एक सफलता अर्जित करण्यात या शतकामध्ये देखील चांगली कामगिरी करताना तो पाहायला मिळतोय. धावसंख्या दरम्यान पाहायला मिळते ते राहणार संघाची 15 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती एका धावेने पोहोचते 16 वर. आव्हान ते 42 धावांचं 42 या लक्ष्याचं पाठलाग करताना यशवंतमध्ये राहणारा संघ पाहायला मिळत आहे. पॅल्टिमेट षटक गणेश पाटील हलताना आपण पाहतोय. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय गोलंदाज गणेश पाटीलच्या माध्यमातून. शुभम थोडासा धडपडताना पाहतोय आपण. संघर्ष करताना पाहतोय. साचपडताना पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मध्ये राहणार संघावरचा दबाव वाढवण्याचं काम करेल. गणेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे ऑफ साइडला चेंडू टोललेला एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रनचा फलंदाज शुभम पूर्ण करतोय. या राहणार संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती 17 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 42 धावांचं लक्ष आहे. आपण सामना बघतोय जरीमरी काटे विपक्ष इसून सुरुवाती राहणार या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधला सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. गणेश पाटील यावेळी सामनागर फलंदाज मृणाल नाईक. ते मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. राणा संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 7 चेंडूमध्ये इथून अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 7-23 समीकरण. हा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये राणा संघावरचा दबाव कमी होईल. तर हा चेंडू मात्र निर्धाव गेला तर राहणार संघावर पुन्हा एकदा दबाव पाहायला मिळेल. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल डोल असून मस्ट निडेड सिक्सर. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका पण होतोय. मोकमे छक्का फलंदाज मृणाल नाईकच्या बॅट मधून. नाईक आपण पाहूया आपल्या संघासाठी नाईक बनण्याच्या तयारीमध्ये एकाकी किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. एक चौकारी षटकार त्याच्या बॅट होता आणि आता मात्र 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने पुन्हा एकदा विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत मृणाल नाईक यांनी राहणार संघाच्या. मात्र सामना अजूनही संपलेला नाही कारण आपण बघतोय जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल आपल्या समोर येणार नाही.
6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये या 17 धावांची आवश्यकता आहे. 6-17चं समीकरण आणि या आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर एक्सपिरियन्स कंपेनियर आपण बघतोय केतन घरत येतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 17. पाहूया कुठल्या संघाला असेल मात्र इथून खतरा. 6-17चं समीकरण पाहायला मिळतंय. सामन्याकडे यावेळी फलंदाज शुभम नाईक. यावेळी समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली अखेर विकेटचं पतन आपण बघतोय. शुभम नाईक जो चाचपडतच होता तो मात्र इथे बाद होताना. इथून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर गौरव माली हाता मात्र मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5-17चं समीकरण 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे एशियन स्मृती राहणार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे ऑन साइडला मिड ग्रिझल मध्ये चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी या धावा सेव्ह करताना इथे क्षेत्ररक्षक मात्र एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले. 3 धावा आपल्या संघासाठी या वाचवलेल्या त्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 26. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आता आणि मात्र आपण पाहतोय बेनिफिट इथे प्लस पॉइंट राणा संघाच्या बाजूने कारण स्ट्रायकर इनला आपण पाहतोय मृणाल नाईक ज्याने एकाकी खेळला लढवलेला आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. इथे या फोर्स केलेल्या चेंडूला हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय वाट ऑफ लॉंग ऑफ येऊन सीमाच्या बाहेर. षटकार. हा टाईट फटका आपण पाहतोय षटकार. मृणाल नाईक वातावरण टाईट. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. मृणाल नाईक जोपर्यंत खेळपटू आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार यशवंत स्मृती राहणार संघाच्या. चांगली फलंदाजी आता मात्र मृणाल नाईक याने केलेली आहे. 2 षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 3 धावाचं समीकरण. केतन घरत सामनावीर फलंदाज मृणाल नाईक. इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. हँड अँड सम सीधी बॅट नो बकवास. 2 में 2 ठोकणे आले. आणखीन एक षटकार. दोन षटकार आता मात्र 2 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ बॅटिंग. विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय मृणाल नाईक कडून आणि या स्पर्धेमधील 8वा फलंदाज बनतोय ज्यांनी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली आणि या स्पर्धेमधील 11वी षटकांची हॅट्रिक पाहायला मिळते. कारण या अगोदर आपण बघितलं तर मानस धुमाल, बबलू पाटील, प्रतीक नाईक या 3 फलंदाजांनी हा कारनामा प्रत्येकी 2-2 वेळा केलेला आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे आणि याचं कारण मृणाल नाईक बनताना आपल्या संघासाठी. इथे स्वतःच्या फॉर्जर मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू. गोल्डन चौकाराची आवश्यकता. मॅच आली अंगावर. व्हॉट अ मॅच. रोमांचक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर आता सामना येऊन ठेपलेला आहे कारण शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर
गोल्डन चौकारीची आवश्यकता. इसे लगा डाला तो मैच झिंगा डाला, इसे लगा डाला तो मैच को जीता डाला. गोल्डन चौकार की मात्र गोल्डन डिलिव्हरी पाहावी लागेल. या सामन्यामध्ये या दडला या सामन्याचा, या चेंडूमध्ये दडला या सामन्याचा रिझल्ट. प्रतिभा रवींद्र घरत मॅडम यांच्याकडून काटेल संघाने हा सामना जिंकला तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेला आहे. एक चेंडू चौकाराची आवश्यकता आहे. इथे मात्र चौकार तर नाही, गोल्डन डिलिव्हरीने हा सामना जिंकला. अखेर शेवटच्या चेंडूवर जरीमरी काटे या संघाने अभिनंदन. जरीमरी काटे आणि प्रतिभा रवींद्र घरत मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक देखील काटे संघाने पटकावलेला आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हडलक महेंद्र नाईक, हडलक यशवंत सुमित राणा. अभिनंदन जरीमरी काटे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेलं ज्या फलंदाजाने सलामी लावून 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं आणि या गोलंदाजीला येऊन पहिल्या पावसाच्या षटकामध्ये एक विकेट देखील फक्त 7 धावा खर्च करून चकवला होता, तो विशाल शर्मा ठरला या सामन्याचा सामनावीर.